EPS 95 पेन्शनवर मोठा धक्का. सरकारचं स्पष्ट उत्तर समोर. अनेक वर्षांच्या मागणीनंतर सरकारने अखेर संसदेत आपली भूमिका स्पष्ट केली. पण उत्तर ऐकून लाखो पेन्शनधारक निराश होऊ शकतात. लोकसभेत हा मुद्दा उपस्थित झाला जेव्हा खासदार NK प्रेमचंद्रन यांनी थेट प्रश्न विचारले, किमान पेन्शन वाढणार का आणि उच्च पेन्शनसाठी आणखी वेळ मिळणार का? कामगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी स्पष्ट सांगितलं, सध्या किमान पेन्शन वाढवण्याचा कोणताही निर्णय नाही. सरकारनुसार EPS 95 ही योगदानावर आधारित योजना आहे, जिथे नियोक्ता 8.33% आणि सरकार 1.16% 15,000 रुपये मर्यादेपर्यंत योगदान देते. आणि संपूर्ण व्यवस्था टिकवण्यासाठी आर्थिक संतुलन महत्त्वाचं आहे. पण वास्तव काय? किमान पेन्शन अजूनही फक्त 1,000 रुपये प्रति महिना आहे आणि वाढत्या महागाईत ती अपुरी असल्याची तक्रार सातत्यानं होत आहे. दरम्यान सुप्रीम कोर्ट 2022 EPS हायर पेन्शन रुलिंग नंतर 15 लाखाहून अधिक अर्ज आले आणि त्यापैकी 99% प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण डिमांड लेटर नंतर पैसे भरण्यासाठी फक्त 3 महिन्यांची मुदत आहे. कोणतीही वाढ नाही. तर प्रश्न अजूनही तोच, किमान पेन्शन वाढणार का? सध्या तरी उत्तर स्पष्ट आहे, लवकर काही बदल होण्याची शक्यता नाही. तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल, त्या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारसोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.